श्री स्वामी समर्थ. त्या दृष्ट माणसाला स्वामींनी आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली आणि चमत्कार असा घडला की त्या दृष्ट माणसाचे एका संपन्न व्यक्तिमत्वात रूपांतर झाले. स्वामींसारखा श्रेष्ठ अवतारी पुरुष भेटला म्हणून त्या माणसात अमूलाग्र बदल घडून आला. त्याच्या एकूणच आयुष्याचा कायापालट झाला. समर्थाची कृपा त्याला लाभली. शरणागतांना अभय देणे हे खरे तर स्वामींचे वचन होते. तो माणूस आता स्वामींसमोर हात जोडून उभा होता. स्वामींनी त्याला विचारले, काल तू जी गाय मारलीस ती कुठे आहे? तो माणूस पुन्हा थरथरू लागला, परंतु स्वामींना घेऊन तो त्या ठिकाणी गेला. सर्व लोक त्यांच्या मागून गेले. समर्थ त्या माणसाला म्हणाले, तुला पश्चाताप झाला आहे असे तू म्हणालास, मग ह्या गायीला तू आता जिवंत कर. तो माणूस ओशाळून गेला. आपण गायीला कसे काय जिवंत करणार? तो माणूस स्वामींच्या चरणांना स्पर्श करून म्हणू लागला, स्वामी आपण परमेश्वर आहात. आपण कृपा केली तरच ही गाय जिवंत होईल. असे म्हणून त्याने स्वामींचे चरण धुतले. ते चरणोदक हातात घेतले आणि स्वामींचे स्मरण करीत गायीवर शिंपडले. स्वामींच्या चरणोदकाचा स्पर्श होताच गाय एकदम उठून उभी राहिली आणि स्वामींच्या जवळ येऊन हंबरू लागली. स्वामींनी गायीच्या पाठीवरून हात फिरवला. लोकांनी आनंदाने स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला. लोकांनी उद्घोष केला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज स्वामी महाराज यांचा जय जयकार असो. स्वामींनी त्या गायीच्या मस्तकावर हात ठेवला. गायीने मग स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि ती स्वामींच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. ते दृश्य पाहताना सर्वांना एकमुखी दत्ताचे दर्शन झाले. आपल्याला जेव्हा सत्पुरुषाचा सत्संग लाभतो तेव्हा आपले भाग्य उजळून येते. अर्थात सत्पुरुष आपल्या भाग्यकुंडलीत उमटला तरच भेटतो. स्वामी समर्थ हे केवळ सत्पुरुष नव्हते, तर ते प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार होते. ह्याची जाणीव ज्यांना ज्यांना झाली ते हा भवसागर पार करून गेले. स्वामी समर्थांसारखा दिव्य पुरुष त्या दृष्ट माणसाला भेटला आणि स्वामींनी आपली ताकद जेव्हा त्या माणसाला दाखवली तेव्हाच तो सरळ झाला. परंतु एक लक्षात घ्या की जरी तो माणूस दृष्ट स्वभावाचा होता तर त्याने पूर्वजन्मी पुण्य केले होते, म्हणूनच स्वामींचे त्याला दर्शन झाले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सर्व स्वामी भक्तच आहोत. त्यांच्या पूजेत आपण दंग झालेला आहोत. त्यांचे दर्शन आपल्याला निश्चित होणार आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा.